आपण वृत्रासुराचा वध पाहिला. वृत्रासुराला कसं इंद्राच्या वज्राने संपवलं आणि त्या वज्राची स्तुती ह्या वृत्रासुरानं केलेली आहे. तर परीक्षित राजाला हे सगळं ऐकून शंका मनामध्ये निर्माण झाली की हा असुर आहे खरं तर. मग यानं त्या शस्त्राची स्तुती कशी काय केली की ज्यानं आपला मृत्यू होणार आहे, आणि यानं म्हणजे याला त्या अस्त्रामध्ये भगवंतांचं दर्शन कसं काय झालं, असे प्रश्न याला पडले. कारण दर्शन झालं आणि म्हणजे अंतकाळी दर्शन झालं म्हणजे मुक्ती मिळाली, पण याला कशी काय मुक्ती मिळाली, हा तर असुर कुळातला आहे. तेव्हा व्यास सांगतात की मी नारद मुनी आणि देवल नावाचे मुनी आहेत. ही नावं फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण कोणाचं हे करू नये टीका, पण भागवतामध्ये महाभारत सांगितलं जातं आणि किती सांगितलं जातं तर सगळं अगदी भीमाला कसे लाडू खायला घातले आणि असं ते त्याचे जेवढे उल्लेख भागवताला अपेक्षित आहेत तेवढे करावेत, पण त्याच्यात काय श्रोत्यांना पण ते आवडतं दुर्दैवाने, तर तसं करू नये. म्हणून भागवत आलेली नावं आपण जेव्हा ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला किमान माहिती पाहिजेत आणि कथा कोणत्या क्रमाने आल्यात ते माहिती पाहिजे. देवल नावाचे मुनी आहेत, नारद आणि देवल यांच्या मुखातून मी त्याच्याबद्दल ऐकलंय, त्यांच्या संवादामधून मी हे ऐकलेलं आहे. हा पूर्वाश्रमीचा चित्रकेतू नावाचा राजा आहे आणि या चित्रकेतू राजाला 1 कोटी राण्या आहेत असा उल्लेख आहे. पण त्या राजाला संतती नाही. बघा, सगळं काही आहे, पण यातला जो पण असतो हे त्या दुःखाचं कारण असतं. तसं या राजाच्या दुःखाचं कारण काय आहे तर याला संतती नाही. आणि एक दिवस हा राजा आणि अंगिरा नावाचे ऋषी यांची गाठ पडली. अंगिरा ऋषी फिरत 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 याच्या राज्यामध्ये आले. आता अंगिरा ऋषी हे द्रष्टे आहेत, प्रचंड तपाध्यायी आहे. यानं काय केलं, अंगिरांना वंदन केलं. संतांकडे काय मागावं हे कळलं पाहिजे बरं का, त्याच्याकरता ही कथा आहे. ऋषींकडे काय मागायचं याच्याकरता ही कथा आहे. हा अंगिरा ऋषींना म्हणाला की मला संतान नाही, तुम्ही मला पुत्र होईल असं काहीतरी करा. अंगिरा ऋषींनी आपल्या तपश्चर्येनं त्याला एक चरू तयार करून दिला. चरू म्हणजे औषध म्हणून आत्ताच्या भाषेमध्ये आपण विशेष काही औषधे दिल्या, चरू शिजवून दिला असा उल्लेख आहे. आणि त्याची जी सर्व गुण संपन्न किंवा आवडती राणी आहे, पहिली राणी आहे, पट्ट राणी जिला म्हणतात, तिचं नाव आहे कृतद्युती. कृतद्युती ह्या कृतद्युती राणीला हा चरू प्रसाद म्हणून दिला. आता राजा तर सुखावला की या प्रसादामुळे मला पुत्र प्राप्ती होणार. कृतद्युतीने यथाकाल तो गर्भ धारण केला आणि
काय शुभचिन्ह सगळी तिच्या शरीरावरती दिसायला लागली माता होण्याची. यथाकाल गेल्यानंतर तिला एक पुत्र झाला आणि सगळं जे राज्य आहे ते त्या पुत्राच्या प्राप्तीनं, म्हणजे राज्याला पुढे राजकुमार मिळाला, पुढे कोणीतरी चालवणारा मिळाला, यानं आनंदित झालं. आणि याचा परिणाम असा झाला की आता राजाचा अधिकाधिक वेळ ह्या कृतद्युतीबरोबर आणि त्या बालकाला खेळवण्यामध्ये जायला लागला. तर याला 1 कोटी राण्या आहेत. आपण मगाशी पाहिलं उल्लेख. आत्तापर्यंत जरी राजा दुःखी होता तरी तो प्रत्येक राणीला समसमान वेळ देत होता असं पण म्हणू, किंवा प्रत्येक राणीबरोबर तो काही काळ घालवत होता. पण आता त्याचा अधिक काळ या छोट्या बालकाबरोबर जातोय. त्याच्यामुळे यांच्या मनामध्ये सवती मत्सर जागा झाला, अत्यंत द्वेष निर्माण झाला आणि एका रात्री यांनी त्या बालकाला, त्या छोट्या मुलाला विष पाजलं. सकाळी जेव्हा ते बालक उठलं नाही, राणीला वाटलं की बराच वेळ झोपला आहे, पण जवळ जाऊन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ते बालक मृत झालेलं आहे. तिने विलाप केला. ज्या राण्यांनी हे कृत्य केलं होतं त्या सुद्धा रडायला लागल्या. आणि या सगळ्यामुळे चित्रकेतू राजा जो आहे तो पुत्रस्नेहानं इतका व्याकुळ झाला, पुत्रस्नेहामुळे इतका बांधला गेला होता त्याच्यामध्ये, पण त्यामुळे तो अत्यंत व्याकुळ झाला होता. तेवढंच दुःख बघा, जेवढा आपण एखाद्याशी अटॅच असतो तेवढं दुःख आपल्याला त्या घटनेनंतर होतं. याचं कारण आपण त्याच्याशी तेवढे जवळ बांधले गेलेलो असतो. त्याचा स्नेह एवढा होता त्या पुत्राबद्दलचा, त्यामुळे त्याला इतका शोक झाला की राजाचा विलाप थांबेना. म्हणजे ते बालकाचं शव तिथे पडलेलं आहे, पण त्याला घेऊन जाण्याची इच्छा नाही त्या शवाला. हे सगळं चालू असताना अनेक जण त्या राजाची समजूत घालतायत, पण राजा काही ऐकायला तयार नाही. त्यावेळेला पुन्हा देवर्षी नारद आणि महर्षी अंगिरा ऋषी या ठिकाणी आलेले. या दोघांनी सुद्धा राजाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे राजा, आता जे झालं ते झालं, त्याच्याबद्दल आता शोक करू नकोस. त्या देहाचं जे पुढचं कर्म आहे ते तुला केलं पाहिजे. हे जे आलेले आहेत ना ते मूळ रूपात आलेले नाही आहेत. देवर्षी नारद आणि महर्षी अंगिरा हे वेगळ्या रूपामध्ये इथे आलेले आहेत. राजाने ओळखून आहे, राजाचं सांत्वन करायला ते वास्तविक आले, पण त्यांच्या एकूण देहबोलीमधून किंवा बोलण्याच्या पद्धतीमधून त्यांनी ओळखलं की हे महात्मे तेच आहेत. म्हणजे देवर्षी नारद आणि ज्यांनी मला हा पुत्र दिला ते अंगिरा ऋषी आहेत. त्यांनी ओळखल्यानंतर अंगिरा आणि देवर्षी मूळ रूपामध्ये आले आणि त्याला उपदेश केलाय बरं का, की पुन्हा देह मरत नसतो, देह मरतो, आत्मा अमर आहे. हा सगळा उपदेश अंगिरा ऋषींनी या राजाला केला. राजाचा तरी सुद्धा राजाचा शोक दूर होत नाहीये. तेव्हा अंगिरा ऋषींनी त्या पुत्राचे जे गेलेले प्राण आहेत ते परत बोलवले आणि तो पुत्र उठून बसला आणि तो बोलायला लागला. नारद म्हणाले, नारदांनी त्याचा तो काय म्हणतात आत्मा परत बोलवला असा उल्लेख आहे. आणि नारद त्याला म्हणतायत की हे जीवात्म्या, हे तुझ्याकरता शोक करतायत ना,
ते तुझे माता पिता आहेत, ते तुझ्याकरता शोक करतायत. तेव्हा एक काम कर, तू जो हा देह सोडून गेलायस ना, तू पुन्हा या देहात जा आणि हे राज्य उपभोग, माता पित्यांची सेवा कर, सिंहासनावरती बस. तेव्हा तो जीवात्मा म्हटला की हे माझे कोणत्या जन्मातले माता पिता आहे. याचं कारण आहे, जर हे माझे माता पिता असतील तर कधीतरी मी यांचा माता पिता होतो, मी याचा वडील होतो, कधी हा माझा मुलगा होता. जीव हा नित्य, अविनाशी, सूक्ष्म आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे. जीव कुठेही जात येत नसतो. आपण देह बदलत असतो, जीव तसाच असतो. जसं एखाद्या, त्यांनी दिलेलं उदाहरण आहे बरं का, एखाद्या दुकानामध्ये सोनं खरेदी विक्रीला ठेवलंय, तर ते एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे जातं. त्याप्रमाणे जीव वेगवेगळ्या योनीमध्ये जातो. नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंध सुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो. त्याला असं जरी वाटत असलं की ह्या वस्तू माझ्या आहेत, तरी त्याच्याबरोबर त्या वस्तूंचा संबंध कधीही कायमचा नसतो. मी मुक्त आहे, मी कोणाचा मुलगा नाही, कोणाचा पिता नाही, कोणाचा पुत्र नाही, मी मुक्त आहे. त्यामुळे मला कोणतंही बंधन बांधू शकत नाही. हे सगळं तो जीवात्मा सांगतोय. आणि असं सगळं सांगून तो जीवात्मा तिथून निघून गेला आणि मग राजा भानावरती आला. मग त्याचा जो देह आहे, त्या देहाचं सगळं क्रियाकर्म केलं. ज्या राण्यांनी हे सगळं केलं होतं, हा प्रकार म्हणजे त्या बालकाला विष दिलं होतं, त्या राण्यांना सुद्धा दुःख आलं. त्यांनी त्याचं प्रायश्चित्त केलं आणि नारदांनी चित्रकेतूला उपदेश केला की राजा, आता तू या सगळ्या गोष्टीमध्ये अडकू नकोस. तू भगवंतांची आराधना कर. आणि म्हणून चित्रकेतू भगवंतांच्या आराधनेकरता गेला. आराधना करता करता, ध्यान करता करता हा एका विशिष्ट पातळीपर्यंत पोचला, जिथून याचं भ्रमण हे वेगवेगळ्या लोकांमध्ये व्हायला लागलं. हा राजा आहे बरं का वास्तविक. आणि एक दिवस हा चित्रकेतू त्याला त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी एक विमान दिलं असा उल्लेख आहे. म्हणजे एवढा तो तपस्वी झाला. तो तपस्वी झाल्यानंतर एक दिवस कैलासावरती गेला, जिथे भगवान शिवांचे सभा भरली आहे, दरबार भरला आहे. आणि त्यांच्या उजव्या अंकावरती माता पार्वती बसलेली आहे. बघा, आता हा प्रसंग जो आहे ना, त्याच्या आधीची पार्श्वभूमी जी आहे ती चित्रकेतूला माहीत नाही. त्याच्या आधी काय झालं हे त्याला माहिती नाही. त्यानं कुठला प्रसंग पाहिला आहे की महादेव एका खंडावरती बसले आणि माता पार्वती त्यांच्या उजव्या अंकावरती, मांडीवरती बसल्या आहेत. आणि ह्यांनी मुद्दाम पार्वती मातेला ऐकू जाईल एवढ्या आवाजामध्ये हा म्हणाला की हे काय चाललंय. हे लोकांना धर्म शिकवतात. शिव जे आहेत ते सगळ्या धर्म शिकवणाऱ्यांचे गुरु आहेत.
आणि इतके श्रेष्ठ आहेत आणि हे पत्नीला असं मांडीवर घेऊन बसले. हे शोभतं का म्हणाले? सामान्य पुरुष जो आहे ना तो सुद्धा एकांतामध्ये त्याच्या स्त्रीला मांडीवर घेऊन बसत नाही. तेव्हा यांच्या अंगामध्ये कसा काय वैराग्याचा भाव, हे वैराग्य शिकवतात, पण यांच्या अंगामध्ये कसं काय हा वैराग्याचा भाव? नाहीच, हे सगळा दिखावा आहे असं तो म्हणला. आणि पार्वतीला म्हणजे पार्वती मातेला हे ऐकू आलं बरं का. शिवांनाही ऐकू गेलंय, पण शिव शिव सगळ्यांना माफ करून टाकतात. ते एकदम काय भोळा साम म्हणतात ना तसे. त्यामुळे त्यांना जरी म्हणजे त्यांच्यावर खरं तर टीका केली होती बरं का, पण त्यांना काही फरक पडला नाही. त्यांनी काय चेहऱ्यावरची रेष सुद्धा आली नाही. ठीक आहे म्हणले, काय योग्य काळ आली की प्रत्येकाला हे सगळं कळतं. पण पार्वती म्हणाली असं कसं? म्हणाले अरे तुला हे काय चाललंय मुळात तेच माहिती नाही आणि तरी तू कोणावर टीका करतोस? तर महापुरुष ज्यांच्या चरणकमलाची अपेक्षा करतात, सगळे देवाधिदेव जे आहेत ना ते ज्यांच्या चरणाचा आश्रय करतात त्यांच्याबद्दल तो अपशब्द बोलतोस. दुष्टा, तुला असुर योनीमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तू त्या असुर योनीमध्ये कुणाचाही अपमान करू शकणार नाहीस. बघा, हे त्यानं हा जो पार्वती मातेचा शाप आहे हा स्वीकारला असा उल्लेख आहे. याचं कारण त्याच्याकडनं अपराध झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण त्याला हे लक्षात आलं की ज्या अर्थी पार्वती मातेनं मला शाप दिला त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी योजना असणार. इथे उल्लेख नाही आहे, पण अशी कथा आहे की कामदेव भगवान शिवांची परीक्षा पाहण्याकरता म्हणून तिथे आला होता आणि शिव ध्यानामध्ये होते. ध्यानामध्ये असताना कामदेव आलाय, तर तेव्हा कामदेवांनी सांगितलं की मला यांची परीक्षा घ्यायची आहे, तर काय करू दे? तर पार्वती मातेनी यांच्या मांडीवरती जाऊन बसावं. आणि तो अर्थात सगळा काय म्हणतात शिव आणि शक्तीचा खेळ आहे. हे चालू असताना या चित्रकेतून हे सगळं पाहिलेलं आहे. चित्रकेतू म्हणाला की माते मी या शापाचा स्वीकार करतो, कारण हे माझ्या कदाचित काय मी जे बोललो आपल्याबद्दल अयोग्य उच्चार काढले त्याचं हे फल आहे. पण मला एक माझी मागणी अशी आहे की ज्या कोणत्या योनीमध्ये मी असुर योनीमध्ये जाईन, त्या असुर योनीमध्ये गेल्यानंतर मला माझ्या तपाच्या सामर्थ्यानं म्हणजे आधीच्या जन्मात केलेल्या तपाच्या सामर्थ्यानं भगवंतांचं दर्शन घडावं. कधी अंतकाळी. यथाकाल त्याचा देह पडला राजा चित्रकेतूचा आणि हाच चित्रकेतू दानव योनीमध्ये त्वष्टा नावाचे जो ऋषी आहे त्यांनी दक्षिणाग्नी नावाचा जो यज्ञ केला होता, दक्षिणाग्नीपासून तो पुन्हा उत्पन्न झाला आणि तो हा वृत्रासूर. पण तिथे जन्म घेऊन सुद्धा किंवा अग्नीमधनं तो उत्पन्न झाला आहे, जन्म नाही म्हणता येणार, अग्नीमधून उत्पन्न झालेला असला तरी आधीचं जे सगळं त्याचं तप आहे, आधीचा जो अभ्यास आहे, यानं तो ज्ञान संपन्न आहे.
आणि असुर कुळामध्ये किंवा दैत्य कुळामध्ये सुद्धा त्याच्या जन्म असा उल्लेख आहे, पण वास्तविक जन्म नाही आहे त्याचा. तो प्रगट झालेला आहे यज्ञामधून दैत्य योनीमध्ये तो प्रगट झाला. पण त्या योनीमध्ये सुद्धा त्याची भगवंतांबद्दलची जी भक्ती आहे, ती जी भावना असते भक्तीची, ती शेवटपर्यंत जागरूक आहे. आणि त्याच्यामुळे अंतकाळी त्यानं त्याचं सगळं सामर्थ्य वापरून भगवान गोपालकृष्णांची स्तुती केली. महाविष्णूंचं दर्शन त्याला त्या इंद्राच्या वज्रामध्ये झालं. हे ह्या वृत्रासुराचं पूर्वजन्माची कथा आहे. तेव्हा वृत्रासुर कथा ही काल परवा आपण जी पाहिली तिथपासून ते वृत्रासुराचं पूर्वजन्मीचं चरित्र इथपर्यंत तुम्ही सविस्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे मग ते तुम्हाला सांगताना सगळं एका ठिकाणी राहील. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. कोणाला काही विचारायचं आहे का या कथेबद्दल, किंवा ऐकली होती नव्हती ऐकली? नमस्कार. नमस्ते. एक कोटी बायका म्हणजे काय, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे? नाही, भागवतात लिहिले. त्याच्यावर काही ऑब्जेक्शन घेता येत नाही. नाही, व्यासांवर ऑब्जेक्शन घेणे एवढी आपली ताकदच नाही आहे. नाही काय की रूपकात्मक असतात ना ते, म्हणजे चिन्ह असतात, असं काही म्हणण्याचा उद्देश असं काही आहे का? नाही. अच्छा अच्छा, बरं. मला वाटलं तर काही रूपक असतात ना, तर त्या ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला त्यांना नाही, असंच लिहिलेलं आहे. अच्छा, हो. धन्यवाद. दसऱ्याची कथा ऐकलेली नव्हती पूर्वी. हां. तर ती आता मला थोडंसं पहिलं चुकलं, पण मी ते ह्याच्यातनं कव्हर करेन. हो, मी आज दोन्ही व्हिडिओ पाठवेन. परवाचं मी लाईट गेल्यामुळे नंतर विसरलो. आज मी दोन्ही अपलोड करतो व्हिडिओ. आजच्या तारखेलाच दोन्ही करतो, म्हणजे तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 असं करतो. जय विजयाची कथा इथे लिहिलंय का मी? सांगितले तुम्हाला पुढे मुद्द्यामध्ये. याच्यानंतर लिहिले, क्रमात दिलेली. बर. आपण मागे जय विजयांची कथा पाहिली ना? पाहिली. हां, तीच रिपीट आहे बरं का इथे. पहिले ते सनत कुमार त्यांनी. हो. तीच रिपीट आहे. त्यामुळे परत काही सांगू नका. पहिल्या दिवशी जर तुम्ही, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ती सांगाल ना, तिथे जर सांगितली नसेल तर इथे सांगा. पण मला असं वाटतंय आपण पहिल्या हिरण्याक्षाच्या वेळेलाच जय विजयांची कथा सांगतो. बरोबर ना? ती सांगितलेली आहे. हां, हो. आता पुढचा जो त्यातला हे आहे, म्हणजे प्रल्हादांच्या कथेकडे आपण येतो. तर प्रल्हादांचं चरित्र आपण काय, त्यांना जे दिलेले, प्रल्हादांचा छळ केला वगैरे, तर त्या फार छळामध्ये जाऊ नये, तेलाच्या कढईत टाकलं वगैरे, ते आपण अनेक वेळेला प्रल्हाद वधाचे प्रयत्न जे आहेत ना, तर ते अनेकदा ऐकलेले असतात. तर त्यात फार जाऊ नका. पण आधीचं हा जो भाग जो आहे आत्ता मी तुम्हाला सांगणार, आपण पुढचा कंटिन्यू करूया. म्हणजे तुम्हाला झाला पुढच्या अर्ध्या तासात तर आपला आजचा हे पूर्ण होईल. नाहीतर मग उद्या हेच आपल्याला कंटिन्यू करायला लागेल.
तर जय विजयांच्या कथेचा उल्लेख इथे करायला पाहिजे, कारण त्याचा संदर्भ येतो. म्हणजे त्या दोघांपैकी एक, जय आणि विजयांपैकी जो पहिला त्यांचा जन्म सांगितला आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, यातल्या हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी मारलं आणि आता शुकदेव सांगतायत राजाला की हा जो दुसरा आहे म्हणजे कोण, हिरण्यकश्यपू, तर तो असा विचार करतोय की ज्यानं माझ्या भावाला मारलं त्याचा बदला मी कसा घेऊ. बघा, ज्यानं माझ्या भावाला मारलं त्याचा बदला मी कसा घेऊ, म्हणजे त्याच्या मनामध्ये बदला घेण्याची भावना आहे. इथे जय विजयाच्या कथेनंतर इथे नारदांच्या आणि युधिष्ठिरांच्या संवादामधून ती कथा येते, म्हणून तो पुन्हा तुम्हाला दिलेला आहे की पहिली जी आहे ती शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात आणि इथे देवर्षी नारद युधिष्ठिरांना सांगतात. युधिष्ठिर आणि देवर्षी नारद यांच्या संवादातून पुढची कथा येते, म्हणजे प्रल्हादाची पूर्ण. ते सगळं झालं, हिरण्याक्षाचा वध झाला, त्याचं उत्तर कार्य या हिरण्यकश्यपूनं केलं आणि हा आता त्याची माता, त्याची वहिनी आणि हिरण्याक्षाचे जे पुत्र आहेत त्यांचं सांत्वन करतोय. कोण? हिरण्यकश्यप. तो सांगतो की तुम्ही कोणीही शोक करू नका. याचं कारण एक तर हिरण्याक्ष जो आहे तो युद्धामध्ये मारला गेलेला आहे. बघा, आज सुद्धा युद्धामध्ये ज्यांना वीरमरण येतं ना किंवा वीरगती प्राप्त होते त्यांच्याकरता दुःख करत नाहीत. याचं कारण आहे, आज सुद्धा आपली संस्कृती किंवा आपला धर्म असं मानतो की रणांगणावरती मृत्यू ज्याला येतो त्याला मोक्षप्राप्ती सांगितलेली आहे. म्हणजे बाकी त्याच्याकरता वेगळं काही नाही आहे, त्याला मोक्षप्राप्ती आहे. म्हणून आत्तासुद्धा बहुतेक या सरकारने काय या सैनिकांच्या ज्या सगळ्या पत्नी आहेत, ज्या जवानांचे काय प्राण गेला युद्धावरती, त्यांना काहीतरी वीरमाता किंवा वीरपत्नी असा त्यांचा उल्लेख सुरू केलेला आहे. तर एक तर पराक्रम गाजवताना मृत्यू येणं हे वीराचं लक्षण आहे. त्याचा काही साधासुद्धा मरण आलाय असं नाही आहे, त्याला युद्धात मरण आलंय, म्हणून तुम्ही त्याच्या मरणाबद्दल शोक करू नका. आणि हिरण्यकश्यपू काय सांगतो, जसं एखाद्या पाणपोईवरती अनेक जीव पाणी पिण्याकरता येतात, काही काळ एकमेकांच्या बरोबर घालवतात आणि पुन्हा दूर जातात, पुन्हा कधीही आयुष्यात भेटत नाही, तसंच आपलं जीवन असतं. हे कोण सांगतोय? एक असुर सांगतोय बरं का. खरं सांगायचं तर आत्मा नावाची जी गोष्ट आहे तीच फक्त नित्य आहे. शरीर हे नाश पावणारं आहे, आत्मा हा अविनाशी आहे. तो आपल्या अविद्येमुळेच देह आणि या देहाबद्दल असलेलं जीवाचं आकर्षण हे तयार करतो, पण वास्तविक हे सगळं खोटं आहे. आपण ज्या गोष्टीबद्दल आसक्त असतो त्या गोष्टीबद्दल जर सांगायचं झालं तर जर दैव अनुकूल असेल
तर भर रस्त्यात पडलेली गोष्ट सुद्धा तशीच्या तशी परत सापडते. पण जर दैव अनुकूल नसेल म्हणजे प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तू सुद्धा अगदी सहज चोरीला जाते. हा सगळा दैवाचा खेळ आहे. तुम्ही काही काळजी करू नका. ज्याने माझ्या भावाला मारलं, तुम्ही ज्याच्याकरता शोक करत आहात, जो माझा भाऊ युद्धामध्ये मारला गेलेला आहे, मी तुम्हाला असं वचन देतो की ज्यानं माझ्या भावाचा संहार केला त्याला मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणजे जो यांना सांगतोय की देह नावाची गोष्ट ती केव्हा ना केव्हा तरी सोडून जाणारी आहे आपल्याला, तोच काय करतोय तर तोच त्या देहाच्या आसक्तीमध्ये इतका अडकला आहे. म्हणजे तो फक्त सांगतोय बरं का, परमार्थ सांगायला सोपा असतो ना, तसं हे आहे. आत्ता ते एक यूट्यूबवर त्यांचं आचार्य आठवत आहे का नाव, असे पांढरे दाढीवाले आहेत बघा, नर्मदा परिक्रमा 4थी झाली त्यांची आत्ता, उदयन आचार्य बहुतेक, ऐकले का कोणी त्यांचं? मी विचारतोय तुम्हाला. नाही, उदयन आचार्य नाव नाही ऐकलं? अगदी तेजपुंज चेहरा आहे, म्हणजे स्वाभाविक आहे. 4थी परिक्रमा झाली त्यांची आत्ता, आणि एकदम फार जबरदस्त व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातला सांगितलेला प्रसंग असा आहे, ह्या ज्या माता आहेत ना, कलावती आईंच्या परंपरेतले आहेत ते, त्यांचे अनुग्रहित आहेत ते सगळं कुटुंब. तर ते म्हणाले की परमार्थ कसा जगायला शिकवलं मला घरामध्ये. तर म्हणले की मी वडील त्यांचे काहीतरी आजारी होते आणि संध्याकाळच्या वेळेला आश्रमामध्ये दर्शनाला गेलो होतो, आणि मी दर्शन घेऊन परत येईपर्यंत वडील गेले होते. तर तेवढ्या वेळामध्ये आई एकटी घरात होती. तर एक आत्ता आपण पाहिलं ना की किती स्नेह असतो पुत्राबद्दलचा, तसाच पतीबद्दलचा असतो, तसाच पत्नीबद्दलचा असतो. तर ते म्हणाले की माझी आई नामस्मरण करत होती. मला तिने सांगितलं की असं असं बहुतेक बाबा गेले, तर तू आता नाम घ्यायला सुरुवात कर. बघा किती अवघड अवस्था आहे. मुंबईचं आहे बहुतेक ते कुटुंब. परमार्थ एवढा अवघड आहे बरं का. सांगणं सोपं आहे, तो आतमध्ये मुरवणं हे प्रचंड अवघड आहे. आणि हे केव्हा अवघड असतं, जेव्हा आपल्या बाबत ती घटना घडते, आपल्या बाबत जेव्हा परीक्षेची वेळ येते, तेव्हा ते अत्यंत अवघड असतं. आपण अत्यंत कठीण प्रसंगामध्ये असताना आपण कसे वागतो, आपली रिॲक्शन काय आहे, याच्यावरती ओळखायचं आपण खरंच परमार्थ करतो का फक्त आपलं ऐकतो, ह्या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो. नुसतं जाऊन माळा ओढल्या म्हणजे फार परमार्थ केला असं नाही बरं का. तो एक भाग आहे त्यातला. ते किती आतपर्यंत मुरलेलं आहे आमच्या, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे दुःखद प्रसंगातच कळतं, आनंदाच्या प्रसंगामध्ये हे कळत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. याचं असंच झालंय.
यांनी मातेचं सांत्वन केलं, वहिनीचं सांत्वन केलं, त्या हिरण्याक्षाच्या पुत्रांचं सांत्वन केलं. पण यानं काय ठरवलं की मी माझे जे माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्याचा बदला घेईल थोडक्यात. आणि यानं तपश्चर्येला जायचं ठरवलं. याची बायको आहे, तिचं नाव आहे कयाधू, कयाधू असं तिचं नाव आहे. कयाधूला यांनी सांगितलं की आता मी तपश्चर्येला चाललोय कयाधू, तेव्हा मी काही अमर झाल्याशिवाय पुन्हा परत येणार नाही. कारण अमरत्वाचं वरदान प्राप्त झाल्याशिवाय तो विष्णूंना काही करू शकत नाही. आणि कयाधूला माहिती आहे की आपला पती आता काही अमरत्वाचं वरदान प्राप्त केल्याशिवाय घरी येणार नाही. कारण त्याच्या सामर्थ्यावरती किंवा त्याच्या शब्दावरती तिचा पूर्ण विश्वास आहे. तिला माहिती आहे आपला पती काय. आणि ही बातमी गेली देवांकडे. देवांनी ही बातमी बृहस्पतींना म्हणजे आपल्या गुरूंना सांगितली. आणि बृहस्पती म्हणाले काही काळजी करू नका, मी पाहतो काय करायचं. यानं एक निश्चित जागा पाहिली जिथे तो तपश्चर्येला जाणार होता. एक कुटीसारखं उभारलं आणि दुसऱ्या दिवशीपासून तप करूया असं म्हणून तो घराबाहेर पडला आणि त्या कुटीमध्ये आला. तपाकरता बसणार तोच बृहस्पतींनी शुकाचं म्हणजे पोपटाचं रूप घेतलं होतं आणि ते त्या झाडावरती येऊन बसले होते. हा काय मंत्र म्हणणार, ब्रह्मदेवांची आराधना करणार. तेवढ्यात तो वरचा पोपट म्हणाला की नारायण. यांनी बघितलं की माझ्या शत्रूचं नाव कोण घेतंय. आजूबाजूला तर कोणी दिसत नाही, निर्जन आहे स्थान अगदी. पुन्हा डोळे मिटले, पुन्हा नारायण. पुन्हा पाहिलं, आवाजाच्या दिशेनं पाहिलं, झाडावरती एक पोपट बसलाय, तो नारायण म्हणतोय. पुन्हा यानं काहीतरी दगड मारला, तो पोपट या फांदीवरून त्या फांदीवर, पुन्हा नारायण नारायण. तो म्हणाला की आज माझा मुहूर्त पाहायचा राहिला म्हणाले. तपश्चर्येला जायला पाहिजे का नाही हे बघायला पाहिजे ना मुहूर्त. माझं आज काहीतरी चुकलं म्हणाले. मी परत जातो आणि पुन्हा काही काळ घरी थांबून पुन्हा तपश्चर्येला चांगल्या मुहूर्तावरती येतो. बघा आज सकाळी गेलाय हा आणि संध्याकाळी परत आला. आणि कयाधू लक्षात, आता चेहऱ्यावरनं कळलंच ना काहीतरी गडबड झाली. पण कयाधू काही बोलली नाही. कयाधूनी काय केलं, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खाण्याकरता तयार केले. भोजन सिद्धता झाली. हा जेवायला बसला आणि साधारण आत्ताच्या भाषेमध्ये त्याची काय एखादी दीड पोळी त्यांनी खाल्ली, पोटात गेलं. आणि कयाधूनी विचारलं की तुमची तपश्चर्या एवढ्या लवकर पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं. मग त्यानं बोलायला सुरुवात केली, तसं नाही ग कयाधू, काय झालं तुला सांगतो. आणि मग त्याने सगळे घटनाक्रम सांगितला. तेव्हा कयाधू म्हणते की अहो तुमच्याकडून काहीतरी चुकलेलं दिसतंय. तुमच्यासमोर तुमच्या शत्रूचं नाव कोण घेणार. ते म्हणाले अगं तेच ना, मला तेच कळत नाही. तो शुक म्हणजे पोपट जो होता ना, तो सारखा नारायण म्हणत होता. ती पुन्हा म्हणते नाही हो, तो नारायण म्हणत नसणार, तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं असेल. तो म्हणतो अगं नाही, मी ऐकलं ना, तो नारायणच म्हणत होता. पुन्हा ती म्हणते अहो नाही, तो नारायण म्हणत नसेल. असं या दोघांचं सतत नारायण 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 असा जप चाललाय बरं का.
आणि म्हणता 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 कयाधूनं त्याच्याकडून नारायण नामाचा उच्चार करून घेतला. किती वेळा झालं नाम? तर काही जण म्हणतात की 108 वेळा झालं, काही जण म्हणतात की 1008 वेळा नाम झालं. उल्लेख असा आहे की ते रात्रभर त्याच विषयावरती चर्चा करत होते, म्हणजे अखंड ते नामामध्ये होते रात्रभर. आणि हे बोलत असतानाच त्यांच्यामध्ये समागम झाला. त्याचं तेज कयाधूच्या शरीरामध्ये प्रवेश करत झालं. हे चालू असताना सुद्धा अखंड त्यांच्या मुखातून नारायण नाम चालू होतं. कारण त्यांच्यामधले जो विषय होता तो आजच्या दिवसभरात कशा पद्धतीनं हे सगळं झालं हाच असल्यामुळे अखंड नारायण नाम मुखात आहे. आणि हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तपश्चर्याला निघून गेला. आता कयाधूच्या पोटामध्ये गर्भ आहे, म्हणजे याचा अंश आहे. आणि हा आता तिच्या रक्षणाला नाही म्हटल्यानंतर इंद्रानं कयाधू म्हणजे या हिरण्यकश्यपूच्या राज्यावर स्वारी केली आणि राज्य जिंकलं. हा तपश्चर्याला गेलाय, त्यामुळे काय, हा मुळात राज्यात नाहीच आहे. राज्य जिंकलं आणि कयाधूला आता इंद्र घेऊन चाललाय. तो घेऊन जाणार कयाधूला आणि मारणार. तेव्हा नारद आले तिथे आणि नारदांनी सांगितले की इंद्रा, तू हिला मारू शकत नाहीस, कारण हिच्या पोटामध्ये गर्भ आहे, गर्भवती स्त्रीला ती अवध्य आहे सांगितलेली आहे. इंद्र म्हणाला, अहो हिरण्याक्ष किती त्रास देत होता, हिरण्यकश्यपू किती त्रास देत होता, हा तर त्यांचा मुलगा आहे, तो यांच्यापेक्षा सवाई होईल. तेव्हा नारद म्हणतात की नाही, हा भगवंतांचा महान भक्त होणार आहे, तेव्हा तुला हिला मारता येणार नाही. म्हणून नारदांनी कयाधूला आपल्या आश्रमामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आणि आता यानं तपश्चर्या सुरू केली. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या म्हणजे आपण सगळ्या राक्षसांची जशी तपश्चर्या पाहतो ना, पंचाग्नी साधन केलं, म्हणजे चारही बाजू गोलाकार अग्नी पेटवायचा चारही बाजूंना, आणि सूर्याच्या उन्हाळ्यामध्ये ते करायचं, आणि सूर्या डोक्यावर असताना हे सगळं करायचं. माध्यान्नीला तो अग्नी पेटवायचा आणि संध्याकाळपर्यंत, याला पंचाग्नी साधन म्हणतात. किंवा थंडीमध्ये पाण्यामध्ये उभं राहायचं. अशा पद्धतीचे हे जे कठोर किंवा अघोरी साधना ज्या म्हटल्या जातात त्या सगळ्या असुरांनी केलेल्या आहेत. आणि यथाकाल त्याची काय साधना पूर्ण झाली, तपश्चर्या पूर्ण झाली आणि ब्रह्मदेव आले. यानं आल्या आल्या काय नमस्कार वगैरे केला. ब्रह्मदेवांनी विचारलं, तुला काय वर माग, वरम ब्रूहि. हा म्हणाला, मला अमर कर. ब्रह्मदेव म्हणाले, अमर करणं हे कोणालाच नाही म्हणाले. मी इथे अमर नाही, तर मी तुला कुठल्या करणार, तू दुसरं काहीतरी मागून घे. मग म्हणाला, मी ज्या गोष्टी मागीन अमरत्वाच्या बदल्यात त्या तुम्ही मला दिल्या पाहिजे. ठीक आहे म्हणते. म्हणून यांनी 6 वर मागून घेतलेत बरं का. पहिला वर त्यानं मागितलाय की तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही जीवाकडून मला मृत्यू नको. काय मागितलं पहिलं? तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही जीवाकडून मला मृत्यू नको. मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको. बघा, आपण बऱ्याच वेळा विचारतो ना, हे कधी गेले? दिवसा गेले, किंवा कधी गेले? रात्री गेले.
हा म्हणला मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको. मृत्यूची ठिकाणं कुठली आहेत? एकतर घरात जातो माणूस किंवा घरात बाहेर जातो. यानं काय केलं? यानं ते सगळं त्याच्या वरांमध्ये इन्क्लूड केलंय आत्ताच्या भाषेमध्ये. म्हणाला मला घरात मृत्यू नको, घराबाहेर सुद्धा नको. बरं, ब्रह्मदेव काय तथास्तु म्हणतात, कारण त्यांना पर्यायच नाही आहे. पुढे चौथा, मला भूमीवरती मृत्यू नको आणि मला आकाशामध्ये म्हणजे अंतराळात मृत्यू नको. पाचवं त्यांनी मागितलं, मला माणसाकडून मृत्यू नको, मला पशुकडून मृत्यू नको. आणि सहावा असा वर मागितला की सगळ्या युद्धामध्ये मी अजिंक्य असावं. सगळ्या युद्धामध्ये मी अजिंक्य असावं. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. आणि हा आता वरानी उन्मत्त झाला. आता याला वाटलं की मला मारणारा कोणीही नाही. याचं कारण मी जे वर मागून घेतले त्यानं एका अर्थाने मी अमरत्वाचं वरदान मागितलं आहे. सगळ्या देवांना यांनी आपल्या काय म्हणतात वेठीस धरलं. अनेक तिन्ही लोकांवरती स्वारी केली. युद्ध जिथे होईल तिथे याचाच विजय ठरलेला. त्यामुळे कितीही युद्ध झालं तरी हिरण्यकश्यपू त्या सगळ्या युद्धामध्ये जिंकला. आणि त्रैलोक्यावरती आता त्याचं साम्राज्य आहे. त्रैलोक्यावरती साम्राज्य प्रस्थापित करून मग तो घरी गेलेला आहे. तोपर्यंत इकडे कयाधूला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव आहे प्रल्हाद. तिला आधीचे सुद्धा पुत्र आहेत. प्रल्हाद हा चौथा पुत्र आहे. पाचवा आहे मला वाटतं. मी सांगतो तुम्हाला आधीची नावं. मी तुम्हाला त्याच्या आधीच्या पुत्रांची पण नावं सांगतो. काय होतं, ही नावं फक्त आलेली आहेत त्यामुळे त्यांच्या बाकीचं काही नसल्यामुळे प्रल्हादांचं जे सगळं चरित्र आहे ना ते आपण उद्या पाहणार आहोत बरं का. कारण आत्ता ते पूर्ण होणार नाही. त्यामुळे इथपर्यंत आजची आपण कथा थांबणार आहोत. कारण प्रल्हादांचं संपूर्ण चरित्र आपल्याला पाहायचं आहे. मगाशी खरं तर ती नावं मला दृष्टीला पडली होती. प्रल्हाद हा सर्वात धाकटा असं लिहिलेलं आहे. त्याच्या आधीच्या 4 बंधूंची नावं पण मी तुम्हाला उद्या सांगतो. प्रल्हाद चरित्राला जोडूनच भगवान नरसिंहांचं प्रगटीकरण आहे. जेव्हा आपण
प्रत्यक्षामध्ये कथा करू तेव्हा कथेच्या तिसऱ्या दिवशी भगवंतांचं प्रकटीकरण होतं. तेव्हा ज्यांचं कुणाचं कुलदैवत भगवान नरसिंह असतील तर त्यांना आवर्जून दुसऱ्या दिवशी हे सांगायचं की उद्या नरसिंह कथा होणार आहे. कारण या कथा केवळ म्हणजे एकतर चरित्रकथा ज्या आहेत प्रकटीकरणाच्या या त्या दिवशी म्हणजे जेव्हा नरसिंह जयंती असते तेव्हा किंवा अशा कथांच्या वेळेला होते. इतर वेळेला ते चरित्र ऐकायला मिळत नाही. म्हणून मुद्दाम अनेक जण सांगतात की यांचं चरित्र केव्हा येणार आहे, त्यांचं चरित्र केव्हा येणार आहे. म्हणून मुद्दाम विचारायचं आपण की नरसिंह कोणाचं कुलदैवत आहे का, असेल तर त्यांनी आवर्जून तिसऱ्या दिवशीच्या कथेला या, म्हणजे मग त्यांना हे सगळं चरित्र ऐकायला मिळतं. ठीक आहे, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, नाहीतर मग आत्ता थांबूया.